नमस्कार मित्रांनो, चला आनंदी होऊया या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण सुरू केलेल्या अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक 1 या मालिकेतील 13 श्लोक आत्तापर्यंत आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोक बघू आणि त्याचा अभ्यास करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण दुर्योधनाचे द्रोणांपाशी जाणे, त्यांना आपल्या सैन्याचे आणि पांडवांच्या सैन्याचे अवलोकन करण्यास सांगणे, त्याचबरोबर पितामह भीष्मांच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या महायोद्ध्यांवर कशी आहे आणि त्यांचं आपण रक्षण करणं का गरजेचं आहे याबाबत विनंती करणे आणि दुर्योधनाला आनंद वाटावा म्हणून भीष्माचार्यांनी सिंहासारखी गर्जना करून आणि आपला महान शंख फुंकून दोन्ही सैन्यांच्या मनामध्ये युद्ध प्रेरक भाव तयार करणे हे आपण बघितलं. आजच्या श्लोकामध्ये आपण पांडवांनीही प्रत्युत्तर म्हणून आपापले शंख वाजवल्याचे आपण बघूया. 14वा श्लोक. तत श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदध्मतु. या श्लोकामध्ये पांढरे घोडे जोडलेल्या आपल्या सुंदर, पवित्र, आकर्षक अशा रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजवला आणि अर्जुनानेही आपला दिव्य शंख वाजवल्याचं वर्णन आहे. आपण 15वा श्लोक बघू. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्म वृकोदरः. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला, अर्जुनाने आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला आणि भयानक कृत्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नावाचा शंख फुंकला. आपल्या जोरदार शंखाने सगळी धरणी हादरून टाकली. आपण 16वा श्लोक बघूया. अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवस्य सुघोषमणिपुष्पकौ. धर्मराज युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख फुंकला. तसेच नकुल आणि सहदेवांनी सुघोष आणि मणिपुष्पक असे आपापले शंख फुंकले. मित्रांनो, पुढील श्लोकाचं वर्णन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.